जेव्हा आपण 18 डिसेंबरमध्ये याला स्कोमी आणि LNT कडून घेऊन आणि स्वतः चालविण्याची सुरुवात केली तेव्हा आपल्याकडे 3 RSTs होत्या. आज जे आहेत RST 5 आम्ही इंडिजिनसली कसं त्यांनी ते सर्व प्रोसेस तुम्हाला सांगितलं की कसं इंडिजिनसली तयार केलेलं आहे. 74-75% पर्यंत कॉस्ट सेविंग करून या देशामध्ये तयार होणारा मॅन्युफॅक्चरिंग करून हे प्रॉडक्ट्सला रिव्हर्स इंजिनिअरिंग करून या प्रॉडक्ट्सची आपण सुरुवात केलेली आहे. कारण की मोनोरेल सारखं जे सिस्टम होतं ते इंडियामध्ये कुठेही आपण मॅन्युफॅक्चर करत नव्हतो आणि विश्वमध्ये सुद्धा मॅन्युफॅक्चर करणारी फक्त 1, 2, 3 एजन्सीज आहेत, त्यापेक्षा जास्त एजन्सीज नाही आहेत. तर त्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण 2018 डिसेंबर 2018 दिस वॉज द मंथ सडनली आम्ही ॲक्शन घेतलं आणि याचं टेक ओव्हर केलं. तो फार धाडसी निर्णय होता आणि परंतु त्याच्या मागे जे एक बॅकग्राऊंड होता, एक इतिहास होता की स्कोमी आणि LNTचे जे जॉईंट व्हेंचर होतं त्याच्याकडून जे याचं परिरक्षण आणि जे ऑपरेशन त्यांच्याकडून सुरू होतं त्यामुळे जे आहेत MMRDAला खूप जास्त तोटा होत होता आणि 2-3 ॲक्सिडेंटसुद्धा झाले होते, फायर इन्सिडेंट झालं होतं, हे सर्व झालेलं होतं त्या बॅकग्राऊंडमध्ये. आणि स्कोमी ऑलमोस्ट डबघाईज गेलेल्या होत्या, बँकरप्ट झालेली कंपनी होती. ते कॉन्ट्रॅक्टप्रमाणे जे काही स्पेअर पार्टसुद्धा त्यांना द्यायचे होतं ते त्यांनी दिलेलं नव्हतं. इनफॅक्ट तेवढं न करून 10 जे ट्रेन्स आणलेलं होतं आपल्याकडे त्याच्यापैकी 2 ट्रेन्स पूर्णपणे त्यांनी जे आहेत कॅनबलाइज करून त्याच्या स्पेअर पार्ट्स काढून जुने ट्रेनमध्ये लावून ते ट्रेन चालवायचे ते लोक, अशी परिस्थिती होती. म्हणून आजची परिस्थितीमध्ये 10 पैकी जे 2 ट्रेन्स त्यांनी पूर्णतः कॅनेबलाइज केली, ते पूर्णतः आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही सुरू करू शकत नाही. एवढे पार्ट्स त्याचे त्यांनी काढलेले आहेत, काही राहिलेलं नाही शिल्लक त्याच्यामध्ये. त्यानंतर 2 आणखी ट्रेन्स जे होतं, एक ट्रेन आणखी होतं त्याच्यामध्ये आग लागलेली होती. असा 3 ट्रेन्स आम्ही सुरू करू शकत नाही. परंतु ही RST 5 जे आज त्यांनी हे जे कार्यक्रम ठेवलेला सुरुवात करण्याचं ते करून आम्ही 6 ट्रेन्स आता चालविण्यास सुरुवात आजपासून करू आणि जे काही पुढच्या 15-20 दिवसात त्यांनी प्रयत्न करून आणखी एक RST 4ची विषयी तुम्हाला न्यूज दिलेली आहेत करून 7चे 7ही ट्रेन आम्ही ट्रॅकवर आणू आणि सुरू करू शकू. त्यासोबत आम्ही तुम्हाला माहीत आहेत की आधी आम्ही जेव्हा टेंडर काढलं मोनोरेल रेक्सचे प्रोक्युअरमेंट करण्यासाठी तर चायनीज कंपनीज 2-3 याच्यामध्ये आल्यात आणि दोनच चायनीज कंपनी 2 वेळा टेंडर त्यांनी भरला आणि त्याच्यानंतर दे स्टार्टेड आर्म ट्विस्टिंग अस. बेसिकली आर्म ट्विस्टिंग इन द सेन्स की हे टर्म्स अँड कंडिशन आमच्याप्रमाणे तुम्ही करा आणि हे करा, हे सर्वाची सुरुवात. आणि त्यांच्यामध्ये एक फार अनफेअर कॉम्पिटिशन 2 चायनीज कंपनीमध्ये निर्माण झालेला होता तेव्हा. ते हे सर्व विचार करून मी 2-3 जे मेट्रोचे मॅन्युफॅक्चरर्स आहे या देशामध्ये त्यांच्याशी पर्सनली बोललो, त्यांच्या CMDC चेअरमॅन सर्वांशी बोललो आणि मी सांगितलं की हे सर्व रिव्हर्स इंजिनिअरिंग करायचं असेल तर पूर्ण मोनोरेलचे रिव्हर्स इंजिनिअरिंग तुम्ही करा. आम्ही तुम्हाला पूर्ण मोनोरेल उचलून घेऊन जायचे असेल घेऊन जाण्याची परवानगी देतो. तुमचे इंजिनियर्सला इथे आणायचे आहेत इथे आणण्याची परवानगी देतो आणि घेऊनही स्टडी तुम्ही करा. परंतु ही मोनोरेल मला देशामध्ये मॅन्युफॅक्चर करून पाहिजे. कारण की तुम्ही जे आता RST 5 जे काही रिफर्बिशमेंटचे एक्सपिरियन्स बघितलेले आहेत, 2 प्रोफेसर्सने इथे मदत केलेली आहेत, VJTI आणि IIT प्रोफेसर्सने, बरेच मॅन्युफॅक्चरर्सने जे आहेत पुढे येऊन रिव्हर्स इंजिनिअरिंग प्रोसेस केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये जे आहेत एक तर ठीक आहे सेल्फ सस्टेनेबिलिटीचे इश्यू आहे, आत्मनिर्भरताचे इश्यू आहे. परंतु आपलं जे स्पेअर पार्ट्स आहेत 10, 15, 20 ट्रेन्स असो त्याचे स्पेअर पार्टसाठी एक स्पेअर पार्टसाठी जर आपल्याला दुसरे देशावर डिपेंड राहायचे असेल तर कोविडसारखा वेळमध्ये सुद्धा ते अजिबात पॉसिबल नाही आहे, अजिबात संभव नाही आहे. आणि ते 1/4 असा प्राईससुद्धा लावतात कारण की फार कमी ते सप्लायर्स आहेत, मॅन्युफॅक्चरर्स आहेत स्पेअर पार्टचं. सो जेव्हा आम्ही याच्या
टेक ओव्हर करून स्वतः चालविण्याचे प्रयत्न केलं होतं. त्याच दिवशी सुद्धा मी सांगितलं होतं या लोकांना, त्याच दिवशी यांना आठवण असेल, आम्ही सांगितलं होतं की तुम्ही या देशामध्ये स्पेअर पार्ट्सचं मॅन्युफॅक्चरर्स शोधा. आणि आज मला फार खुशी होतो आहे हे तुम्हाला सांगून की ह्या लोकांनी त्या सेंटेन्सला, त्या स्टेटमेंटला धरून आज प्रूव्ह करून दाखवलं की MMRDA किती प्रोफेशनल ऑर्गनायझेशन आहे. आणि जेव्हापर्यंत स्कोमी आणि LNTने चालवलं तेव्हापर्यंत कितीही ॲक्सिडेंट झाल्या त्याच्यामध्ये वेगवेगळे, परंतु जेव्हापासून आम्ही चालवतो टचवूड आजपर्यंत एकही ॲक्सिडेंट नाही, कोणतीही अडचण नाही. हां, टाईमचं प्रिडिक्टेबिलिटी नाही आहे, थोडासा उशिरा आपण येतो कारण की आपल्याकडे RST कमी आहे. आणि तेव्हा आधी जे आम्ही चालवायचे तेव्हा फेज 1मध्ये फक्त चालवायचं, तर ते आपले जे 5-6 ट्रेन्स चालायचे त्याच्यामध्ये वेळ जे हेडवे होता ते कमी होता आणि लोकांना चांगलं वाटायचं. परंतु जेव्हा आपण दुसरंसुद्धा सुरू केलं, मार्चमध्ये उद्घाटन केलं त्याच्या आणि सुरुवात केली, आपल्याकडे RST कमी पडू लागले आणि म्हणून अर्धा तासचे वेळमध्ये जे आहेत हेडवेमध्ये आपण आता चालवतोय. तर आज जे सकाळी आम्ही चर्चा करत होतो, बरेच दिवसापासून माझ्या मनात ही कल्पना होती की आपण फेज 1 आणि फेज 2च्या फ्रिक्वेन्सीमध्ये थोडासा बदल केला पाहिजे. कारण की फेज 1 चेंबूरपासून वडालापर्यंत 1/3 लोक या मोनोरेलमध्ये ट्रॅफिक आहे आणि रायडरशिप आहे. आणि वडालापासून संत गाडगे महाराजपर्यंत 2/3 रायडरशिप वाढते. ज्या अर्थी ज्या सेक्शनमध्ये जास्त रायडरशिप आहे तिथे जास्त रेक्स चालवले पाहिजे, तर कॉमन सेन्स सांगतो आपल्याला. आणि ज्या सेक्शनमध्ये कमी रायडरशिप आहे तिथे कमी ट्रेक्स चालवले पाहिजे. असा जिथे आवश्यक नाही तिथे रॅक देऊन काही फायदा नाही. म्हणून मी यांना सांगितलेले आहेत, निर्देश दिले आहेत की तुम्ही असा काही एक अरेंजमेंट करा की फक्त 2 रेक्स जे आहेत, 2 ट्रेन्स जे आहेत चेंबूर ते वडालापर्यंत चालतील. म्हणजे जे आजच्या अर्धा तासाचे टाईम आहे तो टाईम मेंटेन करू शकू आपण आणि अर्धा तासामध्ये वडालापर्यंत लोक चालतील. परंतु वडालापासून जर आम्ही राहिलेले सर्व 4 रेक्स वडालापासून संत गाडगे महाराजपर्यंत फक्त चालवलं तर आपली फ्रिक्वेन्सी वाढणार आहे आणि ही फ्रिक्वेन्सी 15 ते 18 मिनिट्सवर येणार अशी शक्यता आहे. आणि जर असं झालं तर इथे आणखी रायडरशिप वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. असा एक निर्णय आज आम्ही सैद्धांतिकरित्या घेतलेला आहे आणि ते त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी जे आहेत आम्ही चीफ ऑपरेटिंग ऑफिसरला सांगितलेलं. आजच्या दिवशी मला ते जे 12-15 लोक हे ट्रेनच्या रिफर्बिशिंगमध्ये त्यांनी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत डेपोमध्ये जाऊन. ते सर्वांचे अभिनंदन मी करू इच्छितो. त्यांचे नाव काय आहे तुम्ही नाव वाचा, नाही तर मी नाव नंतर यांना सर्क्युलेट करा. सर्वांचे अभिनंदन करू इच्छितो. 2 प्रोफेसर्स इथे आहेत त्यांचे अभिनंदन करू इच्छितो मी. आणि जे QR कोडचे साठी जे आहेत बँक ऑफ महाराष्ट्राने आमच्यासोबत सहभाग केलेला आहे त्यांनासुद्धा मी धन्यवाद देऊ इच्छितो आजच्या दिवशी. आणि हे सफर ही जी जर्नी आहे आपण डिसेंबर 18मध्ये सुरू केलेली आहे. याच्यामध्ये जेव्हा आपल्याकडे नवीन रेक्स येतील तेव्हा येतील, परंतु त्या आधीसुद्धा आम्ही हळूहळू जे आहेत स्ट्रेंथ टू स्ट्रेंथकडे जातो आहे आणि एफिशियन्सी आपली वाढत आहे. सर राजीव जी RT 05 जो शुरुआत हुई, ये RT 0 जो आपको कमीशनिंग कर रहे हैं, इससे जो आमतौर पर था कि मोनो जो रेल था वो घाटे का सौदा था, लेकिन इंडियनाइज सिस्टम के चलते कितना फायदा हो सकता है और क्या इससे फ़ायदा की बात अभी हम नहीं करेंगे क्योंकि ये पब्लिक ट्रांसपोर्ट है और पब्लिक ट्रांसपोर्ट में फ़ायदे की बात नहीं होती. जितनी ज़्यादा राइडरशिप बढ़ती जाती है उतना ज़्यादा जो है वो सस्टेनेबल होता है सिस्टम. और उसी के लिए मैंने आपको बताया कि ये जो हम चेंज करने की बात कर रहे हैं कि फेज़ 1 और फेज़ 2 की फ्रीक्वेंसी में चेंज करेंगे, वो भी अपने आप में एक सस्टेनेबिलिटी की तरफ की बात है. और उसके साथ साथ चीफ ऑपरेटिंग ऑफिसर ने आपको ये भी बताया कि एडवर्टाइजमेंट पोल्स पे देने के लिए नॉन फेयर बॉक्स रेवेन्यू के लिए भी हम प्रयत्न कर रहे हैं, सोलर सिस्टम के लिए हम प्रयत्न कर रहे हैं. ये सारी चीज़ें जो हैं इसके फ़ायदे को, इसके सस्टेनेबिलिटी को आगे बढ़ाने में मदद करेंगे. आज हम उसके बारे में कोई भी भाष्य नहीं कर सकते. सर किंमतीचा प्रश्न आहे, दर वाढणार आहे की स्थिर राहणार आहे? दर सध्या तरी स्थिर आहे ना. तुम्ही तिकीटची गोष्ट करताय. तिकीट स्थिर आहे. Any other question?
So what is the status with the tenders for the 10 trains? The last date of submission is now on 19th of January. सर ये हिंदी में भी जानना चाहेंगे, मराठी में हमने कहा क्या उद्देश्य प्रेस कॉन्फ्रेंस का क्या? देखिए, आज आप सबों को यहाँ बुला करके और आप लोग बहुत ज़्यादा इंटरेस्ट दिखाते हैं मोनोरेल के विषय में। अक्सर जो है मोनोरेल को बहुत से लोग जो हैं और आप पत्रकार लोग भी जो हैं काफ़ी प्यार देते हैं मोनोरेल को आप लोग, और उसकी फ़ोटोग्राफ आप लोग काफ़ी सोशल मीडिया में ये करते रहते हैं। तो लोगों को इसके बारे में जानने की काफ़ी उत्सुकता रहती है। यहाँ पे जो सबसे बड़ा अचीवमेंट सन 2018 के दिसंबर में मोनोरेल पूरी तरह से अपने पोजीशन में लेने के बाद और उसको चलाने के बाद सबसे बड़ा अचीवमेंट हुआ है, वो ये हुआ है कि हमने एक और ट्रेन जो कि नॉट 100% बट कुछ हद तक कैनिबलाइज कर दी गई थी, उसके स्पेयर पार्ट्स भारत में नहीं मिल रहे थे और बाहर से किस सोर्स से स्पेयर पार्ट मंगाना है इसके बारे में भी इस कौमी ने हमें कोई सूचना नहीं दी थी, कोई इन्फॉर्मेशन नहीं दिया था। तो ऐसी स्थिति में, और अब वो जो है बैंकरप्ट हो चुकी है, उसका कोई माता पिता रह ही नहीं गया है, बच्चा भी नहीं रह गया है। तो ऐसी स्थिति में ये पता करना कि स्पेयर पार्ट कहाँ से आता है, ये बहुत मुश्किल काम था। तो हमारी टीम ने क्या किया कि वो सारे स्पेयर पार्ट्स जो ख़राब थे और ये थे, उसको लेकर के डिफरेंट मैन्युफैक्चरर्स के पास गए, उनसे कहा कि इसकी जगह पे आप नया स्पेयर पार्ट्स दे सकते हैं क्या, उसकी ये साइज़, ये स्पेसिफिकेशंस, ये डायमेंशंस रहने चाहिए, और उन्होंने उस तरह से उसको बनाने की कोशिश की। लग गया समय इसमें, 2 साल आज होने को आ रहे हैं अपने पोजीशन में लेने के बाद, और इंजीनियरिंग कॉलेजेस से, इंजीनियरिंग इंस्टीट्यूट से भी हमने मदद ली, और आज स्थिति ये है कि एक ट्रेन हमने शुरू कर दिया है। दूसरी ट्रेन भी कुछ दिनों में हम जल्दी शुरू कर देंगे। तो इस तरह से हम 7 ट्रेन्स जो हैं, जो 10 ट्रेन्स आई थी उसमें से तो एक तो जल गई, वो नहीं शुरू कर सकते। 2 ट्रेन्स जो हैं पूरी तरीके से उन लोगों ने उसका जो है सारा पार्ट्स निकाल लिए थे, उसमें कुछ बचा ही नहीं है। तो वो 3 ट्रेन छोड़ दीजिए, तो बाकी 7 ट्रेनें जो हैं हम चला सकेंगे। तो इसके लिए जो मोनोरेल की पूरी 12-15 लोगों की टीम ने इस पर दिन रात मेहनत की है, उन सबको मैं उनका अभिनंदन करता हूं, उन्हें बधाई देना चाहता हूं, और आज हम उनका डेपो में जाकर के स्वागत, वो सम्मान भी करेंगे। जब से हमने चलाने के लिए शुरुआत की है तब से ऐसी कोई घटना हुई नहीं है, होने नहीं दिया हमारे लोगों ने, इसके लिए भी वो बधाई के पात्र हैं। टिकट की कीमत तो अभी नहीं बढ़ाई जाएगी, ऐसा कुछ विचार नहीं है। सर, स्पेयर पार्ट्स तो आपने मेरे फोकस शुरू हो गया, क्या राइटली बनाने की कोशिश हो? वो तो टेंडर मैन हमने यही निकाला है ना कि इंडिजिनसली ट्रेन बनाने के लिए कोशिश करेंगे हम, तो उसके लिए टेंडर निकला हुआ है। सर, मुझे ये जानना है कि जो पहले बाहर से इक्विपमेंट प्रोक्योर किए जाते हैं, अब इंडिजिनस सिस्टम आप तैयार कर रहे हैं, उससे मोनोरेल यानी MMRDO कितना बेहतर हो सकता है और कितनी फ्रिक्वेंसी और बढ़ सकती है? मैंने बताया है अभी आपको एक बार और, मतलब रिपीटेशन के लिए, फिर एट द कॉस्ट ऑफ रिपीटेशन मैं बता दूंगा। उन्होंने बताया था स्लाइड में कि 74% कॉस्ट में कमी कर सके हैं वो, जो स्पेयर पार्ट्स उन्होंने इंडिया में बना करके रिप्लेस किया, उसमें 74% कॉस्ट रिडक्शन हुआ है। दूसरी चीज़ उन्होंने ये कही कि 2 फेज़ में जो हमने चलाने की प्लानिंग की है, उससे फेज़ 2 में, जो कि मतलब वडाला से संत गाडगे महाराज जाने का है, वो 30 से 35 मिनट के जो अभी हेडवे चल रहा है वो कम होकर 18 मिनट पे आ जाएगा, और चेंबूर से वडाला का हेडवे 30 मिनट रहेगा। तो ये 2 चीज़ें इसमें हुई हैं चेंज। मोनोरेलचे डेपोवर आपण आहोत, मोनोरेलचे विषयी बोलूया। तुम्ही MMRD ऑफिसमध्ये या, तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे आहे विचारा। I am not taking any press conference so that I can answer each and every question of yours. I am sorry for that. It's only about monorail and monorail only. Thank you.
वो तो दिया गया ना वो। See, we have given to two parties. One is Suyuk and the other one is Indus. Initially, they did not agree with the scope of work for which they have quoted, so we cancelled. But one Suyuk again came back and they agreed to take as per the tender condition. So they have taken and they have paid 4.8 crores already. जो रेडिएशन का जहाँ तक सवाल है, अभी पूरे मोनोरेल पे ही नहीं, बहुत से बिल्डिंग्स पे और टावर्स हैं, आपके फ्लाईओवर्स पे टावर्स हैं, तो मोनोरेल के ट्रेन के अंदर बैठ कर के जो लोग जाते हैं उनको तो रेडिएशन नहीं है, या रोड पर भी सफ़र करते नहीं है। इसके बारे में अभी तक ऐसा कोई रूल आया नहीं है कि इसको बंद किया जाए। जिस दिन आ जाएगा हम नहीं देंगे कॉन्ट्रैक्ट।